डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र। आज माननीय महापौर व उपायुक्त पवार मॅडम आणि पद्मशाली समाजाचे अध्यक्ष फलमारी काका, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमचे आणि आपल्या सोलापुरातले रहिवासी या बरेचसे लोक आम्ही इथं आज शांती चौक स्मशानभूमी येथे पाहणी करण्यासाठी महापौरांसोबत आणि मॅडमसोबत इथे येऊन त्यांना ह्या स्मशानभूमीचे, जे सार्वजनिक स्मशानभूमी आहे तिथले जे आम्ही प्रश्न मांडले होते, जसे रस्ता असेल, कमान असेल, नामफलक असेल आणि भिंतीची उंची वाढवणं असेल, त्याचबरोबर दिवाबत्ती याची जे समस्या आहेत त्या सर्व समस्या त्यांना आम्ही सांगितलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर त्यांनी पाहणी करून याला जो लागणारा निधी असेल किंवा पुढील जे कामासाठी लागणारा जो वर्क ऑर्डर असेल हे देण्याची त्यांनी आश्वासन आम्हाला आज इथे दिलेलं आहे। त्याचबरोबर प्लांटेशन आणि कुठल्याही कंपनी CSR फंडकडून ह्या कामं करता येतील का ह्याची माहिती ते घेतो म्हटलेत। आणि त्याचबरोबर जो बाहेर गेट बसवणं आणि वॉचमॅन या स्मशानभूमीसाठी त्याची ते तरतूद करतोय असे असं आम्हाला आश्वासन दिल्याबद्दल आम्ही सर्व सोलापूरकर म्हणून त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो। व जाती धर्माची या ठिकाणी स्मशानभूमी आहेत। या ठिकाणी अनेक अडचणी आहेत। आज आम्ही या ठिकाणी आपले सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त मीना पवार मॅडम यांना या ठिकाणी बोलून सर्व काही दाखवलेत। या ठिकाणी उपस्थित असलेले पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे डॉक्टर सूर्यप्रकाश कोटेसाहेब, सर्व पदाधिकारी, आमचे पद्मशाली समाजाचे अध्यक्ष फलमारी काका, तसेच सर्व समाजातील या ठिकाणी लोक या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी कुठल्याही एका समाजाची स्मशानभूमी नाही आहे, तर या ठिकाणी सर्व समाजाची स्मशानभूमी या ठिकाणी आहे। तर ती कॉमन स्मशानभूमी आहे। त्या ठिकाणी अतिशय दुरावस्था त्या ठिकाणी झालेली आहे। या ठिकाणी झाडं बाहेरचे लोक आजोर आणून या ठिकाणी टाकलेले आहेत आणि महानगरपालिकेचं एक या ठिकाणी कुटुंब असायला पाहिजे किंवा कर्मचाऱ्याचं या ठिकाणी एक वास्तव्य असायला पाहिजे, त्या ठिकाणी ते देखील या ठिकाणी नाही। त्यामुळं बाहेरचे लोक आजोरा कधी येऊन टाकतात हे आम्हाला समजत नाही आणि या ठिकाणी घाण वगैरे सगळं घाणीचं साम्राज्य पसरत जातं। तर निश्चित येणाऱ्या बजेटमध्ये किंवा येणाऱ्या आमचं जेव्हा आम्ही बजेट करतो या भागातील सर्व समाजाचे जे काही आता आम्ही प्रश्न आहेत ते आम्ही या ठिकाणी ऐकून घेतलेलं आहे। तर त्या ठिकाणी काय जास्तीत जास्त आम्हाला करता येईल हे त्या ठिकाणी सर्व समाजातील वॉल कंपाऊंडची गरज आहे असं त्यांनी त्या ठिकाणी स्मशानभूमीचं वॉल कंपाऊंडची गरज आहे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं। तसेच झाडं लावायचं आहे, कोण काय कंपनी जर झाडं लावण्यासाठी जर घेत असेल, त्याचं पालनपोषण जर करत असेल तर या ठिकाणी निश्चित आम्ही झाडं लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि येणाऱ्या काळामध्ये अजून जास्तीत जास्त स्वच्छता कसं राखता येईल आम्ही या ठिकाणी प्रयत्न करून या ठिकाणी काम करू। आपण इथं शांती चौक स्मशानभूमीजवळ आहोत, अक्कलकोट रोड। प्रशासनाला जेव्हा या स्मशानभूमीच्या विविध प्रश्नांबद्दल निवेदन देण्यात आलं, माननीय महापौर साहेब इथं उपस्थित आहेत। त्यांच्यासमवेत 2 दिवसापूर्वी काम सुरू झालेलं आहे प्रशासनाचं। मोठ्या प्रमाणात रोडवर आजोरा पडल्यामुळं रोडची रुंदी कमी झाली होती, तर आजोरा काढल्यामुळे आता रोडची रुंदी ही जास्त झालेली आहे। जिथं आम्ही आजोरा साफ केलेला आहे त्या भागात आता प्लांटेशन आपण जुलै महिन्यात पाऊस पडल्यानंतर जून-जुलै महिन्यात आपण प्लांटेशन हाती घेऊ शकतो। ह्याच्या व्यतिरिक्त जो मोठा निधी लागणार तो एंट्रन्स गेट, वॉचमनचं कॅबिन, एखाद्या कुटुंबाला राहण्यासाठी क्वार्टर, मोठा रोड आणि स्मशानभूमीत आल्यानंतर नागरिकांना लागणाऱ्या काही ज्या सुविधा आहेत, पाय धुण्यासाठी किंवा बसण्यासाठीची व्यवस्था, याबद्दलचं व्यवस्थित जे इस्टिमेट आहे ते केलं जाईल। आणि मोठा फंड लागत असल्यामुळं थोडं मागोवा घेतला जाईल की महानगरपालिकेच्या काही बजेटमधनं, काही गोष्टी जिल्हा नियोजनच्या बजेटमधनं, काही इतर कोणत्या योजना जर असतील शासनाच्या, महाराष्ट्र शासनाच्या, तर अशा प्रकारे आपल्याला निधीची उपलब्धता करून मग ही कामं करून घेता येतील। ते सगळ्या नोंदी घेतलेल्या आहेत आणि टप्प्याटप्प्याने काम पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करू।